पावसाला सुरुवात झाली आहे। ही आपली कोकण कन्या एक्सप्रेस रत्नागिरी दिवा पॅसेंजर कणकवली स्थानकाचे हे नूतनीकरणचे काम चालू आहे। चहा बरोबर ही आहे। कोकण म्हटलं की आले चिऱ्याचे बांधकाम, कोकण म्हटलं की आली तुळस। तुम्हाला पक्ष्यांचा आवाज ऐकायला येतो आहे का? आता ब्रांदिवडेच्या ब्रिजवरती आहोत, तर यांची तुम्ही ऑटो बघा, म्हणजे पडेकाप धबधब्याला जायचं आहे। कणकवली आचरा रोड आणि या कच्च्या रस्त्याने आता पडेकाप धबधब्याजवळ चाललो आहे। ही अशी ती वहाळ येते, हा इथे असा हा धबधबा वांगणीला हा स्वामी समर्थांचा मठ आहे। ह्या सगळ्या मूर्त्या नवीन इथे ठेवण्यात आलेल्या आहेत। कोकण आणि पाऊस ही बघा, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एसटी बाजूने गेली आहे। माझ्या हे कोकणात एवढा मुसळधार पाऊस पडतो आहे। हे आपलं मालवण नगर परिषद लाडू वगैरे आहेत ते ऑल सीझन असतात। असे डार्क कलरचे असतात ना ते गुळातले, आणि हे साखरेतले। बरं, पण चोच उघडीच ठेवली त्यांनी। प्रमोद तोंडवळकर पावसाची मजा घेत आहेत। मागचं ते दिसतं ते सह्याद्रीचा कडा आहे, तिकडे मोर बघा किती काजूला आलाय। आता हा बेळणेचा पूल आहे आणि ही गड नदी आहे। तर मित्रांनो, मी आता कणकवली रेल्वे स्थानकाजवळ पोहोचलो आहे। नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मी आता चाललो आहे कोकणात, आणि हा आता पावसाचा सीझन असल्यामुळे मी तुम्हाला मान्सूनमधलं कोकण, आपलं रत्नागिरी जिल्ह्यातलं हे आता चिपळूण रेल्वे स्टेशन आहे, तुम्ही बघू शकता। ही कोकण कन्या एक्सप्रेस आहे, आणि नंतर मी तुम्हाला कणकवली आणि भोगलेवाडी वगैरे असं अंगणेवाडीच्या जवळचा परिसर सगळा कोकणातला दाखवणार आहे। चला तर बघूया। चिपळूणवरून आपली कोकण कन्या एक्सप्रेस कणकवलीच्या दिशेने निघाली आहे। हे बघा पावसातले कोकण। ही आता आपली कोकण कन्या एक्सप्रेस वाशिष्ठी नदीच्या पुलावरून चालली आहे। समोर आपल्याला मुंबई गोवा महामार्ग दिसत आहे। तर फ्रेंड्स, आता पावसाला सुरुवात झाली आहे। हे आता भोके रेल्वे स्टेशन आलेलं आहे। पावसाळ्यातले कोकण बघण्यासारखे असते। शेतीचे मळे, नदी आणि सह्याद्रीचे कडे तुम्ही बघू शकता। हिरवगार दिसत आहे वातावरण। हे आता विल्लावडे रेल्वे स्टेशन आलेलं आहे। ते पावसाळी वातावरणामुळे बघा, विल्लावडे रेल्वे स्थानकाच्या पाठीमागे सुंदर असं हे हिरवगार झालेलं आहे। ही आपली कोकण कन्या एक्सप्रेस। हे इकडे रत्नागिरी दिवा पॅसेंजर उभी आहे। हे नांदगाव रोड रेल्वे स्थानक आहे। आता आपण कणकवलीला उतरून पुढे चाललो आहोत। तर कणकवली स्थानकाचे हे नूतनीकरणचे काम चालू आहे। तर हे कणकवली स्थानकाचे हे काळ्या पलट झालेले तुम्ही बघू शकता। तर हे आता चहा बरोबर ही कांदा भजी आहे। हे आता कणकवली आचरा रोडनी आपण भोगलेवाडीच्या दिशेने चाललो आहोत। भोगलेवाडीमध्ये आता आम्ही पोहोचलो आहोत। हा इथे समोर तुम्हाला जो रस्ता दिसतो आहे तो बेळणे, त्यानंतर मग बागायत वरून हा अंगणेवाडीच्या दिशेने जातो। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, आता कोकणामध्ये इथे आम्ही जे भोगलेवाडी अंगणेवाडीच्या बाजूला इथे पोहोचलो आहोत। इथे असे हे सुंदर निसर्गरम्य हिरवगार सगळं झालेलं आहे। पावसातलं कोकण एकदम उत्कृष्ट आहे। कोकण म्हटलं की आले चिऱ्याचे बांधकाम, कोकण म्हटलं की आली तुळस। इथे अशी छान अशी सुंदर तुळस आहे।
या बाजूला पण तुम्ही बघू शकता इथे हे सुंदर असं हिरवंगार निसर्ग सौंदर्य. तुम्हाला पक्ष्यांचा आवाज ऐकायला येतो आहे का? तर आता आम्ही पडेकाप धबधब्याला चाललो आहोत. हा, पाणी भरपूर पाऊस पडल्यामुळे इथे बघा सगळीकडे मळ्यात असे पाणी साठले आहे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत पडेकाप धबधबा चिंदरला. आता बांदिवडेच्या ब्रिजवरती आहोत आणि इकडे तुम्ही बघू शकता ही अशी नदी आहे. इथे बघा ही सुंदर अशी नारळाची झाडं आणि त्या बाजूला ती एक जेट्टी दिसते आहे. तिथे पण ते एक बेटासारखं दिसत आहे, त्याच्यावरती एक माणूस आता चालतोय. तर हे मसुरा गाव आहे आणि ह्या बाजूला हे बांदिवडे गाव आहे. तर ही गड नदी आहे आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता हे नारळाची झाडं सुंदर असं दिसत आहे. मित्रांनो, आता इकडे आम्ही कोकणात इथे आलो आहोत आणि इथून आता धबधबा आणि बाकी हडी स्वामी समर्थ मठ असं जाणार आहोत. तर हे परब आहेत ऑटो. तर ह्यांची तुम्ही ऑटो बघा, म्हणजे परी पोष आणि सगळं एवढी ऑटो ही एवढी सुंदर आहे. नाईट क्वीन वगैरे इथे हे असं हे केलेलं आहे, पेंट केलेलं आहे. आणि तुम्हाला हा ऑटोचा म्हणजे इंटिरियर पण दाखवतो. इथे बघा हे चार्ली चॅप्लिनचं हे आहे, म्हणजे पेंटिंग केलेलं आहे, माय चॉईस लिहिलेलं, हे नाव लिहिलेलं आहे. इथे पण हे ह्याचे जे गार्ड्स जे आहेत टायर्सला म्हणजे ते पण आहे आणि कलरफुल एकदम आहे. आणि तुम्हाला आता आतमधनं दाखवतो. आतमध्ये पण म्हणजे कसं आहे की इथे बघा हे म्युझिक सिस्टम आहे आणि इथे ही गिटार पण आहे. फॉल सिलिंग पण एकदम म्हणजे सॉलिड उत्कृष्ट केलेलं आहे. आणि ह्याचं जे सीटिंग अरेंजमेंट वगैरे बघाल तर ते सीट्स पण एकदम कम्फर्टेबल आणि एकदम मस्त आहे. त्यानंतर तुम्हाला म्हणजे पावसामध्ये प्रोटेक्शनसाठी हे बघा हे असं पाऊस आतमध्ये नाही यायला पाहिजे म्हणून हे पण एक प्रोटेक्शन आहे असं सगळं. तर आणि इथे तुम्हाला जर समजा काय मेकअप वगैरे करायचं असेल, केस स्टिक करायचे असेल तर इथे असा आरसा पण आहे. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्यांचा नंबर देणार आहे. तर तुम्ही जरी कधी कोकणात आलात आणि एस्पेशली कणकवलीला तर ह्यांना फोन करून तुम्ही नक्की करून इथे तुम्ही फिरू शकता. तर आता आपल्याला ह्या त्र्यंबकच्या रोडवरून पुढे पडेकाप धबधब्याला जायचं आहे. सरळ आचरा व मालवण आहे आणि उजवीकडे कुडोपी आहे. तर मित्रांनो, हा आहे कणकवली आचरा रोड आणि इकडनं पुढे गेल्यावरती कुडोपीच्या मार्गाने चाललो आहे. इकडे आता तो पुढे पडेकाप धबधबा आहे. हा पडेकाप रोड आहे. हा बघा हिरवा निसर्ग. हो हो, मस्त आहे का माया. या कच्च्या रस्त्याने आता आपण पडेकाप धबधब्याजवळ चाललो आहोत. इथे पडेकाप धबधब्याजवळ तुम्ही 4 व्हीलर ऑटो किंवा 2 व्हीलरनी येऊ शकता. तर मित्रांनो, पडेकाप कुडोपी रोडवरून इथून असे तुम्ही आलात की असा हा कच्चा रस्ता आहे आणि ह्या कच्च्या रस्त्यावरून इथून तुम्ही बघा हा आता आपण पडेकाप धबधब्याजवळ पोचलो आहोत. पडेकाप धबधबा. हा बघा सुंदर असा हा पडेकाप धबधबा. हा धबधबा एकदम सेफ आहे.
हा पडेकाप धबधबा आचरा तिठापासून 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आता कच्च्या रस्त्याने आपण ऑटोने इथपर्यंत येऊन हा धबधबा पाहिला. आता पलीकडच्या बाजूनी एक वहाळ येते, त्याचं रूपांतर धबधब्यामध्ये होत आहे, ते पण मी तुम्हाला आता दाखवतो आहे. तर मित्रांनो, इथे बघा, हे असं सुंदर असं हे हिरवगार निसर्ग सौंदर्य. इथे ही अशी वहाळ आहे आणि ही वहाळ नंतर मग इथून फिरून याचं असं हे धबधब्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. तर मित्रांनो बघा, हे जे अशी वहाळ जी येते इथून, हे वाहतं पाणी हा पुढे जाऊन तिकडे पडेकाप धबधब्यामध्ये कन्वर्ट होतो. तर इथून बघा, हे वहाळ अशी जात आहे आणि नंतर इथे पुढे जाऊन धबधबा आहे. हा चिंदरमधला पडेकाप धबधबा निसर्गाच्या कुशीत आहे आणि नैसर्गिकरित्या तयार झालेला हा धबधबा आहे. धबधब्याला सुरुवात झालेली आहे. धबधब्याला मुख्य वाट समोरूनच आहे. हा बघा, हा असा सुंदर असा हा धबधबा आहे जो आपण त्या बाजूने बघितला. इथून ही अशी ती वहाळ येते आणि त्या वहाळीतनं हा इथे असा हा धबधबा एकदम सेफ आहे. तर हा बघा, हा असा माझ्या पाठीमागे हा असा धबधबा तुम्ही बघू. आता हा पडेकाप धबधबा मी तुम्हाला समोरच्या बाजूनेच दाखवत आहे. ह्या धबधब्यामध्ये काही लोक समोरून येतात, तर काही लोक ती वहाळ ओलांडून पलीकडच्या बाजूने येतात. कसा वाटला तुम्हाला हा पडेकाप धबधबा? आता इथून आम्ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये वांगणीला चाललो आहोत. तर मित्रांनो, इथे आम्ही आता आचऱ्यामधनं आता पुढे निघालो हडी आणि मालवणच्या दिशेने. तर हा मालवण आचरा रोडवरती वांगणीला हा स्वामी समर्थांचा हा मठ आहे. तर इथे आता आम्ही स्वामींचं दर्शन घेऊन नंतर मग पुढे हडीमध्ये जाणार आहोत. हे तुम्ही बघू शकता, इकडे सुंदर असं हे पावसात हिरवंगार झालेलं आहे. तर मित्रांनो, तुळजापूर भवानी माता, वणी नाशिक सप्तशृंगी माता, त्यानंतर मग कोल्हापूर महालक्ष्मी माता आणि माहूर नांदेड रेणुका माता, ह्या सगळ्या मूर्त्या ह्या आता हल्ली नवीन इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. तर हा कालावल पूल आहे आणि बघू शकता आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि समोर तिकडे त्या बोटी पण दिसत आहेत. हे बघा, हे मी तुम्हाला दाखवतोय कोकण आणि पाऊस. ही बघा, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एसटी बाजूने गेली आहे माझ्या. आता इथे कोकणात एवढा मुसळधार पाऊस पडतो आहे की तुम्ही बघू शकता. हा बघा, हा आचरा मालवण रोड आहे. इकडे हे सायबा हॉटेल आहे आणि ह्या साईडला हा कोळंबचा बीच आहे. पण तिकडे बघा, समुद्राला उधाण आलं आहे असं दिसतंय. आणि इकडे हा
कोळमचा हा जो स्पॉट इकडे ब्युटिफुल सनसेट दिसतो आपल्याला. आणि हा बघा, हा सेल्फी पॉईंट आहे. तर या सेल्फी पॉईंटवरून तुम्ही इकडे सुंदर असं हे कोकणातलं कोळमचं दृश्य बघू शकता. हे बघा, इकडे हे असे सगळे लाईनीत 1 2 3 आणि हा 4 असा सेल्फी पॉईंट आहे. नंतर इथे माछीमारांना बोटी जर समजा इथपर्यंत आल्या तर इथे उतरायला या अशा पायऱ्या आहेत. तर हे असं सुंदर निसर्गरम्य कोकण. तर फ्रेंड्स, तुम्ही हे बघू शकता, इथे मस्तपैकी असा सुंदर असा लाटांचा हा आवाज येतोय. त्या बाजूला दांडी बीच दिसतोय. हा इकडे हा दांडी बीच. या हा ते हे बघा, इथे आपलं मालवण नगर परिषद मालवणचं इथे मस्त इथे हे स्कल्पचर आहे. पारकर मिठाईवाल्यांचं हे आउटलेट आहे. तर मित्रांनो, आता आम्ही मालवणमध्ये आलो आहोत आणि इथे पारकर बंधूंच्या शॉप्सवरती आलो आहोत. इथे तुम्ही बघा, हे खटखटे लाडू, खाजा, आंबापोळी, काजू, सालवाले काजू, सोललेले काजू, त्यानंतर बाकी सगळे प्रोडक्ट्स आहेत. तर ह्या ताई आपल्याला थोडक्यात ह्या कोकणी प्रोडक्ट्सबद्दल सांगतील. आम्ही पारकर. हो, पारकर. तर आणि काय खाजा, लाडू वगैरे जे आहेत ते ऑल सीझन असतात. अच्छा. चालूच असतात. हां हां आंबापोळी वगैरे आहे ते सुद्धा ऑल सीझन. असं नाही की ठराविक सीझनलाच असतात. ते हां. वर्षाचे 12 महिने अच्छा. वगैरे सगळं. आणि काजू, सालवाले काजू, सोललेले वगैरे हा, ते सुद्धा सीझनला असतातच आपले. म्हणजे ते सीझन म्हणजे सीझनला की ऑल सीझन? ऑल सीझनच असतात ते, कारण ते 6-7 महिने राहतातच. एकदा अच्छा, ते अच्छा. तयार होतात. राजेश पारकर ना? हो. नाही आता हे कोकम आगळ, कोकम सरबत वगैरे सगळं. हा, हे आगळ 2 वर्ष चालतं आपलं. अच्छा, अच्छा. हो, ते एकदाच काढतात. हा, एकाच हा. सीझनला काढतात, मे मध्ये वगैरे आपलं. बरोबर. हो, चालेल. ठीक आहे. आणि आता हे जे आहेत आणि इथे ज्या छोट्या बाटल्यांमध्ये हे अशा घरगुती आहे. हे घरगुती हा, आणि आहेत. हे कसं यांचं प्रोडक्शन मोठं म्हणून हे कॅन मध्ये देतात. अच्छा अच्छा. आणि हे हां. कसं प्रोडक्शन लहान आहे, घरगुती आहे म्हणून हे असं बॉटल मध्ये देतात. अच्छा अच्छा. पण आगळ सेमच. आगळ सेम असतं. आता हे कोकम पण तसेच आहेत हो, का? म्हणजे ते. अच्छा अच्छा. हां हां हां. हे कसले लाडू आहेत ते? हे हा. हे पण सेव गुळातले आहे. तुम्हाला हे शेवाचे गुळातले ना? हो. असे डार्क कलरचे असतात ना ते गुळातले, आणि हे हे साखरेतले. साखरेचे आहे, बरोबर. पिवळे. त्याच्यात आणि याच्यात काय फरक हे आहे? साखरेचे आहेत आणि हे गुळातले रेड मध्ये हे ना? 60 रुपयाला आहे आणि हे 50 ला आहे. ही साईज मोठी आहे. मला चेंज करून दे. चालेल, घ्या ना. तर हे सोमवार पेठ मध्ये आहे ना? म्हणजे हो, ते मारुती मंदिर समोर. मारुती मंदिर समोर. आणि हे रोज चालू असतं वर्षाचे 12 महिने आहे. 12 महिने. आणि दुपारी जसं बरोबर बघा. जसं आई आहे जोपर्यंत. जसं गावाकडे दुपारचे 1-2 तास बंद असतं, तसं तुमचं कधी बंद असतं का? काही नसतं. सकाळी 7:30 ते रात्री 9:30 पर्यंत आमचं continue चालूच असतं. म्हणजे ऑफ सीझन मध्ये पण का? हो, हो, हो. अच्छा अच्छा. व्हेरी गुड. चांगलं आहे. महत्वाची इन्फॉर्मेशन दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. इतकं जवळ आणलंय मी. ते बघा. घर पण नाहीये. वेगळाच पक्षी आहे काहीतरी. किती येतो? पण चोच उघडीच ठेवली त्यांनी. हो. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता, मुसळधार पावसाला आता सुरुवात झालेली आहे. इथे बघा, ह्या पॅरापेट वॉलवरती पण तुम्हाला दिसत आहे पाऊस. कसा सुंदर असा हा पाऊस पडतोय. हे समोर प्रमोद तोंडवळकर पावसाची मजा घेत आहेत. मालवण येथील एका वृंदावन बंगल्यामध्ये ते आलेले आहेत मित्राच्या, आणि तिथे ते एन्जॉय करत आहेत पावसाबरोबर. खूप सुंदररित्या पाऊस पडतोय, छान. वारा सुटल्या, झाडं हालतात, त्याच्यावरून तुम्हाला कळतच असेल. टोपी ओली होणार, चालेल काढा ना. म्हणजे काय, ती ओली होणार ना टोपी, मग घालू शकणार नाही. होऊ दे तर मग चालेल.
वा, एन्जॉईंग द रेन. हा, हो, वा, वाढला, जोर वाढला, मस्त, खूपच छान, खूपच छान. आता ऐकलं, हे मागचं जे दिसतं ते सह्याद्रीचा कडा आहे, तिकडे एकदम मागे लास्टचा दिसतोय तो. हे पण एक बंगला आहे मागे. हा, हा, ही दुसरी साईड. अरे वा, खूप छान वातावरण आहे, खूपच सुंदर. हो, बघा ना, आजूबाजूला थोडे छोटे मोठे बंगले आहेत. हे बंगल्यांचं संकुल आहे, ज्याला स्वामी विश्व संकुल म्हणून म्हणतात. मालवण म्हणजे भोगलेवाडी सड्यावर बांधलेले बंगले आहेत आणि खूप सुंदर वातावरण. हा हा, हो, जोर वाढत चाललेला आहे पावसाचा. वारा किती सुटलाय तो बघा. हे आमचं झाड आहे, हे आंब्याचं झाड आहे, हे जामचं झाड आहे, मध्ये आहे ते पेरूचं झाड आहे. सुंदर दाखवलं. ते उभे आहेत तिथे बाजूला आहे ते काजूचं झाड आहे मागचं. ते मोहर आलेलं आहे चांगला. मोहर बघा किती काजूला आलं आहे. हां, सुंदर. हो, एकच एकदम मस्त ओलं चिंब वातावरण आहे. चिंब हिरवा निसर्ग जीवनाचे गीत गारे. ही राठेवड्याची नदी बघा कशी मस्त भरलेली आहे. आता हा बेळणेचा पूल आहे आणि ही गड नदी आहे. हे बघा नदीला किती पाणी आहे ते. चल, पाऊस खूप धरलाय. आता आम्ही मुंबईला जाण्यासाठी निघालो आहोत. तो काय तो पूल किर्लोस्कर. मस्त एकदम. थोडं स्लो करायचं. ते किती हिरवगार डोंगर दिसत आहे समोर आणि नदीचा प्रवाह बघा. भरपूर पाऊस पडल्यामुळे एंट्री मारला आतमध्ये होता ना. स्टॉप केलेली गाडी तिथे थोडंसं हे होतं चाक. तर मित्रांनो, मी आता कणकवली रेल्वे स्थानकाजवळ पोहोचलो आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे नूतनीकरण चालू असलेले कणकवली रेल्वे स्थानक बघू शकता. तर आता पावसाळ्यातले कोकण मी तुम्हाला दाखवला आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही लाईक करा आणि शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन ब्लॉग्समध्ये. धन्यवाद.